वसीम भाई, हो कसं शक्य आहे? जरूरत है ना दीदी, वरना क्या मैं इतने साल आपके पीछे लगा हूँ कभी पैसों के लिए? वसीम भाई, जरा जरा शांत होता का तुम्ही प्लीज? ही खूप मोठी रक्कम आहे हो आमच्यासाठी. मैं सिर्फ ब्याज के 2.5 लाख रुपए मांग रहा हूँ आपसे. 2 दिन के अंदर चाहिए मुझे ये रकम. नाही, बरोबर आहे तुमचं. वसीम भाई, तुम्हाला तर माहितीच आहे, मनीषा ताईच्या लग्नासाठी घेतलेले सगळे पैसे खर्च झालेत आमचे. आणि एवढ्या कमी दिवसात एवढी मोठी रक्कम अचानक का हवी आहे तुम्हाला? देखो दीदी, इतनी शॉर्ट नोटिस पर मैंने पैसे नहीं मांगे होते. अगर मेरी अम्मी का ऑपरेशन नहीं होता, वो तो डॉक्टर ने 50 लाख खर्चा बताया उसके ऑपरेशन के लिए. इसीलिए पाई पाई इकट्ठा कर रहा हूं मैं. वसीम भाई, हे ऐकून खरंच खूप वाईट वाटलं. पण खरंच सांगतोय, आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत. आमची परिस्थिती तर माहिती आहे तुम्हाला. एवढे पैसे एवढ्या कमी वेळात जमा करायचे, आम्हाला थोडा आणखी वेळ मिळेल का प्लीज? अगर मेरी अम्मी की जिंदगी का सवाल नहीं होता तो ये शर्त मैं कभी नहीं रखता आप लोग के सामने. खूप टेन्शन मध्ये आहेत भाई. स्वतःच्याच पैशांसाठी दारोदारी हिंडावं लागतंय त्यांना. अब अम्मी के लिए दुआ करिए. अब आप लोग ही उनकी जिंदगी बचा सकते हैं. 2 दिन बाद आता हूं. पैसे तैयार रखिएगा. वसीम भाई, एक मिनिट ऐक. इतक्या वर्षात पहिल्यांदा वागलाय हा माणूस असा. काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. माणसाचे दिवस खराब असले की असेच वागतात लोक. अहो, पण मग आता काय करायचं? 2 दिवसात 2.5 लाख कसे गोळा करायचे? का? तुमची वैदू आहे ना, ती करेल ना मदत. काहीच काळजी करायची गरज नाहीये तुम्हाला. मनीषा, अगं कधीतरी मोठ्या बहिणीसारखी वाग. ही वेळ आपसात भांडायची नाहीये ग बाई. बरोबर आहे ग आई, तुला आता मीच दिसतीये. मी पटकन बोलते ना, म्हणून माझंच तोंड दिसतं. आता जर माझं प्रमोदशी लग्न झालं असतं ना, तर असे 2.5 लाख रुपये दिले असते त्याने. जावयाकडनं पैसे घेतले असते का आपण? का? आपल्या सोयीने परत केले असते की आपण. नाही, पण मला माहितीये ना, तुम्हाला मान्यच करायचं नाहीये. मी काय वाद घालतीये? मला तू खूप आवडतेस. तुझ्यासोबत आयुष्य घालवायचंय मला. मला लग्न करायचंय तुझ्याशी. ही दिशा कोण आहे? हा, अरे नाही, कोणी नाही. जाऊ दे ना आता. तुझ्यासाठी देवळामध्ये तिच्या नावाचा अभिषेक केलास, हा प्रसाद वाटलास. काय भावा, मॅटर काय भावा? हॅलो. हॅलो पराग, दिशा, अगं तू मला कसं काय फोन केलास? थोडं बोलायचं होतं. अगं पण माझा नंबर कोणी दिला तुला? नव्हता माझ्याकडे खरं तर, पण बोलायचं तर होतंच. आणि एकदा वैदुताई म्हणाली होती की तू आणि चिंटू कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मी चिंटू कडून घेतला. ओ, पोरगी पटली, प्रगती झाली पराग शेठ. हा हॅलो. अगं तुझा फोन आला ना, आता एकदम मी असं. जाऊ दे, बोल ना, तू काय म्हणत होतीस? भेटून बोलूया. भेटायचंय का? ठीक आहे, चालेल. आता लगेच भेटायचं म्हणतेस का? हो, जमेल ना तुला? हे देवा, मला ऍक्च्युली एक अर्जंट काम होतं ग. मी तुला थोड्या वेळात मेसेज करून कळवू का? चालेल? हो ठीक आहे. ओके, बाय 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 बाय. पराग शेठ, पोरगी आपणहून फोन करून बोलवायला लागली भेटायला. आई ती संधी चालून आली आहे, याचा फायदा तर करून घेतलाच पाहिजे.
काय बरं करता येईल? तायडे छान तू तुझ्यासाठी तुझी बॅटरी डाऊन वाटते. नको. अगं तू पराग दादा आहे ना, तू नवीन टपरीवरचा चहा पितो, तू पिऊन बघतीस का? एकदम जाक आहे. चिंट्या, परागचं नावही नकोय मला इथे. काय झालं तायडे? आणि बरेच दिवस झालं दादा दुकानावरही आला नाहीये. नकोच आहे तो इथे यायला. माझ्या माणसांच्या आसपासही नकोय तो मला. चिंट्या, तूही लांब राहा त्याच्यापासून. पण काय? बाकी काहीही विचारू नकोस मला. ठीक आहे, आपण डोळे बंद करून देवावर आणि तुझ्यावरच तर विश्वास ठेवतो. एक संकट टळलं की दुसरं उभं राहतं. काय करू आता रामराया? साहिल, हा. काय रे बाळा, ती नाशकात इतर दुकानात कुठे बुके मिळतच नाहीत का? अगदी वाट वाकडी करून आपण इथपर्यंत आलोय. त्याला कारण आहे शशी आई. तेच विचारतीये की ह्या दुकानामध्ये असं काय आहे? हा, अगं हे दुकान माझ्या मैत्रिणीचं आहे. मैत्रीण? एक मिनिट, म्हणजे तुला मैत्रीण आहे आणि मला माहितीच नाहीये? साहिल, हे तुम्हाला आत्ता सांगतोय सगळं? अगं हो, तुमच्या दोघींची ओळख करून द्यायची म्हणूनच इकडे घेऊन आलोय ना. चल. अरे हो, पण आज नको बाळा, आज ना मला जरा घाई आहे. अगं चल ना, फार वेळ नाही लागणार. साहिल, परत भेटीन ना कधीतरी. 5 मिनिटांनी काही होत नाही बरं का. चल, आता इथपर्यंत आलीस तर भेटून घे ना. बरं बाबा, जाऊया. हा, येस. तू ना अगदी तुझ्या बाबांसारखेस. ते सुद्धा असेच होते, एखाद्या विषयाच्या मागे लागले की तो विषय संपेपर्यंत पिच्छा सोडायचे नाही. चल. साहिल, महत्वाचा फोन आहे. तू हो पुढे, मी आलेच. ओके. हा जयकर, बोला. नाही, हे बघा, तुमच्या माणसाला पाठवा, मग बघू काय करता येते ते. गुड मॉर्निंग वैदेही. गुड मॉर्निंग साहिल. माझी आई आली. हो का? कुठे आहेत त्या? गाडीतच बसलीये. ती पण येत होती, पण नेमका तिला फोन आला एक. ऍक्च्युली तिला एका कार्यक्रमात पोहोचायचं अर्जंट आणि बुके घ्यायचा होता, म्हणून म्हणलं इकडनंच घेऊयात. बरं केलं. एक मिनिट थांबा. हे घ्या, आजचा सगळ्यात सुंदर बुके तुमच्या आईंसाठी. मी एक काम करते, मीच देऊन येते ना त्यांना. हो. इथपर्यंत आल्याच आहेत तर माझं दुकानही बघून होईल त्यांचं. मी आलेच हं त्यांच्याशी बोलून. येस. अहो साहेब, थांबा थांबा, राहू देत, मी उचलते. सॉरी. साहिल राहू द्या. साहिल राहू देत, मी करते. माझ्यामुळे पडलं ना.
तुमच्या आई गेल्या वाटतं. हो जरा घाईतच होती शशी आई. काय हरकत नाही, नेक्स्ट टाइम भेट घडवून आणीन तुमची. बाकी काय चाललंय चिंट्या? त्रास देत नाहीस ना ताईला? साहेब तीच स्वतःला त्रास करून घेते. आता काय वसीमबाईला मी सांगितलं होतं पैसे मागायला ये म्हणून. वसीमबाई कोण? काय झालंय? आणि साहिलाव काही नाही, ते आम्ही घरासाठी कर्ज घेतलं होतं, तर त्यांना व्याजाचे 2.5 लाख आत्ताच 2 दिवसात हवेत परत. मला तर कळतच नाहीये आता काय करावं आणि काय नाही. मी मदत केली असती तुम्हाला, पण मला माहितीये तुम्हाला आवडणार नाही. तुमच्याकडे पैसे नसले तरी मनात श्रीरामावरचा विश्वास आहे ना? हो. मग काळजी करू नका, तोच करेल पैशांची सोय. अरे रामा, काय झालं वैदी? त्या सिमरनताईंचा बुके द्यायचंच विसरले मी. चिंट्या, मी त्यांचा बुके देऊन येते. हा साहिल, येते आम्ही. हो. सावकाश जा. बरं झालं तुझा मोबाईल पडला. आता बघ मी काय काय करतो ते वैदे. अरे काय झालं? मी बघतो मॅडम. मॅडम प्रॉब्लेम झालाय. अरे नेमकी घाईच्या वेळेला कशी रे गाडी बंद पडते? सर्व्हिसिंगला दिली नव्हती? काय प्रॉब्लेम झाला कळत नाही मॅडम. मेकॅनिकला फोन केलाय पण त्याला यायला वेळ लागेल. अरे 15 मिनिटांमध्ये ते फंक्शन सुरू होईल. बेबो सुद्धा ना न सांगता सुट्ट्या घेत असते. घरनं गाडी मागवली असती पण गाड्याही बाहेर गेल्यात सगळ्या. काय करायचं आता? मॅडम कॅब बुक करू का मी? बघते मी काय करायचं ते. रिक्षानीच जावं लागणार बहुतेक. रिक्षा, दादा तू आता तू समोर आली आहेस म्हणजे माझा अख्खा दिवस वाईटच जाणार. आपला दिवस कसा जाणार हे समोरच्याच्या चेहऱ्यावर नाही, आपल्या वागण्यावर ठरतं. तुझ्याशी वाद घालायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. रिक्षा मी थांबवली आधी. दादा 500 रुपये देते लगेच. चला. ताई रिक्षा त्यांनी आधी थांबवले. गरीब आहे पण बेमान नाहीये मी. ते बोलले तर सोडीन मी तुम्हाला. सगळ्या गोष्टी पैशांनी नाही विकत घेतायत. काही माणसांसाठी त्यांचा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो पैशांपेक्षा. पुन्हा भेटलीस ना
तर सोडणार नाही हा तुला. चिडू नका हो. तुम्ही विनंती केली असती ना तर मी सोडली असती रिक्षा तुमच्यासाठी. मग हेही माहिती असेल अख्ख्या नाशकामध्ये ही एकच रिक्षा नाहीये. बसा तुम्ही घ्या ही रिक्षा. कारण मोठ्यांचा मान राखायचा असं शिकवलंय मला आई बाबांनी. संस्कार काय असतात ना हे तू शिकवायची गरज नाहीये मला. मुळात मला तुझे उपकारच नको. उपकार म्हणून नाही म्हणत आहे. तुम्ही दोघी भांडत बसा, मी निघतो. माझा मोबाईल चिंट्या माझा फोन राहिला का रे इथे कुठे? हे बघ इथे. चल निघते मी, गडबडीत आहे. खूप सॉरी. बराच वेळ एकटी बसलीस का ग? नाही एवढं काही नाही. एवढं फोन करून का बोलवलंस मग? ते मला सांगायचं होतं तुला. काय? पेपर छान गेला माझा. अरे वा. नाही पण मला माहितच होतं पेपर चांगला जाणार आहे म्हणून. तू इतकं केलंस माझ्यासाठी. म्हणजे माझा अभिषेक देवानं मान्य केला म्हणायचं. तुझे पुढचे पेपर्स पण असे छान जातील बघ सगळे, काही काळजी करू नकोस. थँक्यू. चल निघतो मी, मला थांबता नाही येणार आता. का म्हणजे थांब ना थोडा वेळ. तू टेन्शन मध्ये आहेस का? नाही तू लपवतोयस काहीतरी. रेस्टलेस वाटतोयस, काय झालंय? मला वैदेहींनी धमकी दिली. काय? मला वाटलं त्या दिवशी रागाच्या भरात बोलले असतील त्या, पण आज तर मीही आदरलोय. काय धमकी दिली आहे ताईनं? वैदेहींनी हा मेसेज पाठवलाय मला. दिशापासून लांब राहायचं, नाहीतर बर्बाद करून टाकेन मी तुला. आणखीन एक लक्षात ठेव, दिशा माझ्या हातातली बाहुली आहे. मी नाचवते तशी नाचते ती. ती तुझ्या प्रेमात कधीच पडणार नाही याची पूर्ण काळजी घेईन मी. मला साधी भोळी समजायची चूक निदान तू तरी नको करूस. म्हणूनच मी निघतोय दिशा. उगाच वैदेहींना आवडत नसेल तर. आणि मला आवडत असेल तर. दिशा तुला तर माहिती आहे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, पण उगाच माझ्यामुळे तुझ्या ताईशी वाद नकोत व्हायला. खरं म्हणजे हा मेसेजही तुला दाखवणार नव्हतो मी, पण कुठेतरी असं वाटलं की तुझी जी फसवणूक होतीये ती तुझ्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. जी तुझा आदर्श आहे ती तुझ्याबद्दल काय विचार करते हे तुला माहित असायला पाहिजे. खरं तर खूप वाईट वाटतंय मला या परिस्थितीचं, आणि तुझ्या मनात काय चाललंय आता हे मीच समजू शकतो. पण काहीही असलं तरी यानंतर मी तुला नाही भेटणार आहे दिशा. मला माझं प्रेम नाही मिळालं तरी चालेल, पण माझ्यामुळे तुम्हा दोघी बहिणींमध्ये दुरावा नकोय मला. दिशा तुझी ताई आपल्यावर लक्ष ठेवते, तू तिकडे बघू नकोस.